अजिंक्य रहाणेच्या मुंबई संघानं विदर्भाचा 169 धावांनी पराभव करून रणजी करंडकावर आपलं नाव कोरलं। भारतीय क्रिकेटच्या इतिहासात मुंबईनं 42व्यांदा रणजी करंडक जिंकण्याचा पराक्रम गाजवला। वानखेडे स्टेडियमवरच्या अंतिम सामन्यात मुंबईनं विदर्भाला विजयासाठी 538 धावांचं आव्हान दिलं होतं आणि त्या आव्हानाचा पाठलाग करण्याचा विदर्भाचा झुंजार प्रयत्न अखेर अयशस्वी ठरला। तनुष कोटियननं अक्षय वाडकरला माघारी धाडून त्याची आणि हर्ष दुबेची जमलेली जोडी फोडली। त्यानंतर मुंबईच्या विजयाचा मार्ग खुला झाला। अक्षय वाडकरनं 9 चौकार आणि 1 षटकारासह 102 धावांची खेळी उभारली। हर्ष दुबेनं 5 चौकार आणि 2 षटकारांच्या साथीनं 65 धावांची खेळी केली। त्या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 130 धावांची भागीदारी रचली। तनुष कोटियननं 4 तर तुषार देशपांडे आणि मुशीर खाननं प्रत्येकी 2 विकेट्स काढून मुंबईच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली। म्हणजे मुंबईच्या रणजी करंडक विजयात अजिंक्य रहाणेनं एक कर्णधार आणि एक फलंदाज म्हणूनही महत्त्वाची भूमिका बजावली। त्यानं दुसऱ्या डावात केलेली 73 धावांची खेळी ही शतकाइतकीच मोलाची होती। परत आमचा प्रतिनिधी अमेय राणेनं अजिंक्य रहाणेशी साधलेला संवाद। मुंबईनं ऐतिहासिक 42वे रणजी विजेतेपद मिळवले आणि आपल्यासोबत आहे कर्णधार अजिंक्य रहाणे। अजिंक्य, किती स्पेशल वाटतो हा विजय? खूपच स्पेशल आहे। रणजी ट्रॉफी मध्ये जिंकलो नव्हतो आपण आणि आता 42व्यांदा जिंकलो आपण। 42 वेळा झाले आपण जिंकलो, तर आजचा दिवस सर्व मुंबईकरांसाठी खूप स्पेशल आहे। गेल्या वेळेचा एक कटू अनुभव होता, आपण क्वालिफाय करू शकलो नव्हतो, त्यामुळे यावेळी दडपण असं काही होतं का किंवा एक जिद्द होती? मुंबईची खडूस खिलाडू वृत्ती जी आहे, एक मुंबईकर खेळाडू त्यासाठी ओळखला जातो, ती पूर्ण दिसली पहिल्या मॅचपासून। नाही, दडपण असं काही नव्हतं बघा। खेळात हे होतं, कधी तुम्ही क्वालिफाय नाही करत चांगलं क्रिकेट खेळून सुद्धा। पण लास्ट इयर आम्ही चांगलं क्रिकेट खेळलो बट नाही क्वालिफाय झालो। यावर्षी तेच होतं की कुठल्या एरियाजमध्ये इम्प्रूव्हमेंट करायला हवी आहे, सो त्या याच्यावर आम्ही फोकस केलो आणि गोल होता की चांगलं क्रिकेट खेळणं। आय मीन ॲज अ टीम क्रिकेट खेळणं। रिझल्ट हा एंड प्रोडक्ट आहे, आमचा फोकस कम्प्लिटली प्रोसेसवर होता, सो आय थिंक त्याचा रिझल्ट आम्हाला मिळाला। तुझी जी सेकंड इनिंग मधली तुझी स्वतःची इनिंग होती, एक काय देऊन गेली? कारण की तुझ्या वैयक्तिकसाठी सुद्धा ती फार मोलाची ठरणारी इनिंग आहे, त्याबद्दल काय सांग? फारच बरं वाटलं की मी कॉन्ट्रीब्यूट करू शकलो टीमसाठी। माझ्यासाठी टीम नेहमी पहिली येते, सो सेकंड इनिंग नॉक नक्कीच मला स्वतःलाही चांगला कॉन्फिडन्स मिळाला आणि टीमसाठी मी कॉन्ट्रीब्यूट करू शकलो, सो आय वॉज रिअली हॅपी। एक शेवटचा प्रश्न, बालपणीचा मित्र धवल कुलकर्णी फर्स्ट क्लास क्रिकेटला अलविदा केलाय, त्याच्याबद्दल काय सांगशील? अगदी सुरुवातीपासून तुम्ही क्रिकेटची 12 खडी एकत्र गिरवली। नक्कीच, धवल आणि आम्ही अंडर 14 पासून एकत्र क्रिकेट खेळलो। बरेच आम्ही इंडिया अंडर 19 पण आम्ही टूर एकत्र केली आहे। रूम पार्टनरही आम्ही होतो, रूममेटही होतो। तर धवलचं कॉन्ट्रीब्युशन फारच मोलाचं आहे मुंबई क्रिकेटसाठी। 17 वर्ष तो क्रिकेट खेळला आणि बट त्या व्यतिरिक्त मला वाटतं ऑन द फील्ड कॉन्ट्रीब्युशनपेक्षाही ऑफ द फील्ड त्यांनी जे कॉन्ट्रीब्यूट केलं आहे, मुलांना जे गायडन्स केलं आहे, ते फार महत्त्वाचं आहे। आय मीन मुलांना शिकायला मिळालं त्याच्याकडनं, एस्पेशली लास्ट 4-5 वर्षामध्ये बरेच जे आपले फास्ट बॉलर्स आहेत त्यांच्याकडनं, धवलकडनं त्यांना शिकायला मिळालं आणि पर्सनली मी धवलसाठी खूप खुश आहे। आय मीन ज्या प्रकारच्या इंटेन्सिटीने आणि ॲटिट्यूडनी तो खेळला थ्रूआउट 17 वर्ष, मुंबई क्रिकेटसाठी त्याचं कॉन्ट्रीब्युशन फारच मोलाचं आहे। मुंबईच्या टीमबद्दल काय सांगशील? असे अनेक यंग टीम आहेत की जे टीम इंडियाला सुद्धा आता रिप्रेझेंट करतायत, मुंबईच्या टीमबद्दल एक काय सांगशील? नक्कीच, मुंबई चांगली गोष्ट आहे की मुंबईचे खेळाडू रिप्रेझेंट करतात आणि आमचा फोकस हाच होता की चांगलं ॲटमॉस्फिअर क्रिएट करणं ड्रेसिंग रूममध्ये, चांगलं कल्चर क्रिएट करणं ड्रेसिंग रूममध्ये। काही गोष्टी आहेत, फिटनेससारख्या गोष्टी आहेत, त्याच्यावर इम्पॉर्टन्स देणं आणि सर्वात इम्पॉर्टंटली मला वाटतं एन्जॉयमेंट फॅक्टर। क्रिकेट आपण खेळतो कारण आपलं पॅशन आहे, आपलं लव्ह आहे, सो एन्जॉयमेंट फॅक्टर राहणं ते फार महत्त्वाचं आहे। थँक्यू। कॅमेरामन अजित कदम सामे राणे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।